श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. घराच्या उंबरठ्याला आपल्या घराचा शुभ प्रवेशद्वार मानले जाते. मी आज तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर करायचा असे काही चमत्कारी उपाय सांगणार आहे. यामुळे घरात राजयोग तयार होईल, धनलाभ होईल, नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि घरात शुभ शक्तींचा वास तयार होईल. आणि यावर योग्य उपाय केले तर जीवनात भाग्याचे दरवाजे खरोखर उघडतात. आपल्या घराचा उंबरठा अत्यंत महत्त्वाचा असतो. घरात येणारी नकारात्मकता थांबवून दिशा बदलते. लक्ष्मी उंबरठ्यातूनच प्रवेश करते. उंबरठा स्वच्छ नसेल तर घरात सतत वाद होतात, अडथळे वाढतात, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नाही. परंतु उंबरठा जर स्वच्छ असेल तर नशीब उजळते. आपण या व्हिडिओत बघणार आहोत उंबरठ्यावर कोणते उपाय करावेत, यामुळे आपल्याला नवीन संधी तयार होतील. गुरुवारी किंवा शुक्रवारी उंबरठा स्वच्छ धुवा आणि गंगाजलात थोडं कुंकू मिसळून उंबरठ्यावर ओम किंवा श्री लिहा आणि मनात लक्ष्मी सदैव आपल्या घरी वास करो आणि राजयोग यावा अशी मनात दृढ इच्छा आणा. उंबरठ्यावर एक दिवा पेटवा. यामुळे अचानक संधी मिळतात, पैशाचा प्रवाह सुधारतो, नोकरीत प्रगती होते आणि घरातील वाद कमी होतात. दुसरा उपाय आहे, गुरुवारी रात्री उंबरठ्यावर एक लवंग ठेवा आणि सकाळी ती लवंग तुळशी कुंडात टाका. यामुळे अडथळे दूर होऊन नशीब उजळते. गंगाजलात चंदन मिसळून 2 ते 3 ठिपके उंबरठ्यावर लावा आणि त्यावर एक तुळशीचं पान ठेवा. या उपायाने घर शांत राहते, शुभ ऊर्जा घरात प्रवेश करतात आणि धनलाभ प्रबळ होतात. रात्री उंबरठ्यावर सेंदे व मीठ शिंपडा आणि त्यावर एक कापूर पेटवा आणि सकाळी उंबरा स्वच्छ करा. घरातील नकारात्मक ऊर्जा साफ होते, राजयोगाचे मार्ग खुले होतात. उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा. कचरा, चपला किंवा खराब पाणी उंबऱ्याला लावू नका. उंबऱ्याला पाणी लावण्यासाठी ते स्वच्छ आणि ताजं घ्या. उपाय करताना मन प्रसन्न ठेवा आणि किमान आठवड्यातून यापैकी एक उपाय नक्की करा. घराचा उंबरठा म्हणजे शुभ शक्ती, लक्ष्मी प्रसन्नता आणि राजयोगाचे प्रवेशद्वार असते. उंबरा स्वच्छ पवित्र असेल तर घरात यश, मान सन्मान, राजयोग स्वतःहून तयार होतो. हा उपाय अत्यंत साधा आहे, पण घराच्या उंबरठ्यावरूनच भाग्याचे दरवाजे उघडू लागतात. सातत्याने केले तर तुमचे नशीब बदलते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.